शेतकरी बंधूंनो, डाळिंबाला पहिल्या वर्षी झाडाला किती फळे ठेवावीत हा अतिशय महत्त्वाचा विषय आजच्या व्हिडिओचा. तर शेतकरी बंधूंनो, मी आपला कृषी मित्र भाऊसाहेब पवार माझ्या नव्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज मी घारगाव येथील भुजबळ साहेबांच्या बागेमध्ये. तर भुजबळ साहेब, तुमचं आमच्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तर डाळिंबाच्या झाडाला पहिल्या वर्षी किती फळं ठेवली पाहिजे? आज तुमच्या झाडाचं सेटिंग बघितलं मी, मागच्या 8-10 दिवसापूर्वी आलो होतो, त्यावेळी साधारण 300-400 फळं होतं. तुमचं थिनिंगचं काम चालू आहे. तर पहिल्या वर्षी फळं किती ठेवली पाहिजे? साधारणतः पहिल्या वर्षाला हा. 50-60 फळं ठेवली पाहिजे पहिल्या हा, वर्षाला. हा, हा, हा. कारण झाडाची परिस्थिती तेवढी नसते, मोठी नसते ना, हां हां तर हां. कमीच पाहिजे फळं. बर बर बर. मग ते थिनिंग करताना काय काळजी घेतात? थिनिंग करताना कोणती फळं काढायला पाहिजेत? थिनिंग करताना शेंड्याचं फळ काढलं पाहिजे, हां एक डॅमेज कैरी काढली पाहिजे, अशा पद्धतीने हां, thinning केली जिथं गुच्छ पाहिजे. आहे तिथलं हा, काढलं पाहिजे, तिथलं गुच्छ थ्रिप्सनं काढलं. चाटलेलं हो, काढलं ते पाहिजे आणि काढलं. शेंड्याकडची फळं काढायची. हो. तर शेतकरी बांधवांनो, थिनिंग करत असताना आपल्याला युनिफॉर्म साईज म्हणजे एकाच आकाराची आपल्याला फळं ठेवायची आहेत, म्हणजे आपलं वन टाइम हार्वेस्टिंग होणार आहे. आणि आपल्याला शेटने सांगितल्याप्रमाणे आपल्याला साधारण 60 ते 65-70 पर्यंत, 70पेक्षा जास्त फळं नाही ठेवायची. जास्त जर फळं ठेवली तर शेतकरी बांधवांनो, झाडावर पहिल्या वर्षी झाडावर ताण येणार आहे आणि झाड कोणत्या तरी रोगाला आपल्याला बळी पडणार आहे. त्यामध्ये मर रोग असेल किंवा आपल्याला तेऱ्याला सुद्धा पुढच्या वर्षी झाड बळी पडू शकतं किंवा सेटिंगचे सुद्धा प्रॉब्लेम पुढच्या वर्षी तयार होत असतात. तर पहिल्या वर्षी आपल्याला 50-60 फळं ठेवायची आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे साईज होणार आहे, झाडसुद्धा तुमचं हेल्दी राहणार आहे आणि पुढच्या वर्षी सेटिंगसुद्धा चांगल्या प्रकारे होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, पहिल्या वर्षी जर बाग असेल तर आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. धन्यवाद.